नमस्कार मित्रांनो, मी सूरज पाटील टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। सध्याची ॲड जी आलेली आहे ही आलेली आहे भेल यांच्या मार्फत। भेल यांनी भरपूर पदासाठी वॅकन्सी काढलेली आहे। इथे आपण पदांबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम फिटर या पदासाठी इथे दिलेला आहे BAP इन ब्रॅकेट A यासाठी 17 पदे आहे। HP VP साठी 22 पदे आहे। HERP साठी 5 पदे आहे। EDN साठी 5 पदे आहे। FSIP साठी 13 पदे आहे। HEEP साठी 30 पदे आहे। त्यानंतर CFFP साठी 1 पद आहे। त्यानंतर HPEP साठी 10 पदे आहे। त्यानंतर HEP साठी 31 पदे आहे। त्यानंतर TP साठी 12 पदे आणि त्यानंतर शेवटी जे आहे HPBP साठी 30 पदे आहे। अशी टोटल फिटरची 167 पदे आहेत। त्यानंतर वेल्डरसाठी 35 10, त्यानंतर FSIP साठी 3, त्यानंतर 10, त्यानंतर HPPEP साठी काहीच नाही 0, त्यानंतर HEP साठी 3, TP साठी 6, त्यानंतर HPBP साठी 30 असे टोटल 97 पदे आहे। टर्नरसाठी BAP साठी 13 पदे आहे। त्यानंतर HERP साठी 10 पदे आहे। त्यानंतर HEP साठी 6 पदे आहे। त्यानंतर HPEP साठी 20 पदे आहे। त्यानंतर HEP साठी 2 पदे आहे। अशी टोटल 51 पदाची भरती आहे। त्यानंतर मेकॅनिस्टसाठी 10 पदे 6 5 7 19 20 16 6 15 असे 104 पदे आहेत। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी EDN साठी 18 पदे आहेत। टोटल 18 पदाची भरती आहे। त्यानंतर फाउंडरमॅन CFFP साठी 4 पदे आहे। टोटल 4 पदे आहे। अशी टोटल 515 पदाची भरती आहे। त्यानंतर आपण क्वालिफिकेशन अँड अप्पर एज लिमिट पाहणार आहोत। तर 10वा वर्ग पास, नॅशनल ग्रेड सर्टिफिकेट NTC/ITI प्लस नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजेच NAC इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड विथ नॉट लेस दॅन द 60% मार्क फॉर्म जेन म्हणजे जनरल अँड OBC कॅन्डिडेट अँड 55% मार्क फॉर SC ST कॅन्डिडेट इन बोथ NTC/ITI अँड NAC। तर असं क्वालिफिकेशन राहणार आहे। त्यानंतर बाजूच्याच रकान्यामध्ये दिलेलं आहे अप्पर एज लिमिट जनरल आणि EWS साठी 27 वर्ष, OBC साठी 30 वर्ष आणि SC ST साठी 32 वर्ष। PWD एक्स सर्व्हिसमॅन रिलॅक्सेशन शॉल बी ॲज पर गव्हर्नमेंट रूल, म्हणजेच गव्हर्नमेंट रूलनुसार आपल्याला एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे। आता आपण यांच्या फीबद्दल जाणून घेऊया। UR EWS OBC साठी 600 रुपये फी, प्रोसेसिंग फी 400 रुपये प्लस GST असे टोटल 1072 रुपये द्यावे लागणार आहे। त्यानंतर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन साठी नील फी आहे। प्रोसेसिंग फी लागणार आहे 400 रुपये प्लस GST म्हणजे 472 रुपये फी यांना द्यावी लागणार आहे। आता आपण काही डेट्स पाहणार आहोत।